यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मध्यरात्री दरोडेखोरांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे, तर कुटुंबातील 3 सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. यवतमधील रेल्वे स्टेशन रोड परिसरात राहणाऱ्या चव्हाण कुटुंबाच्या घरावर मध्यरात्री दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात चव्हाण यांच्या तरुण मुलाने आपला जीव गमावला आहे. अविनाश उर्फ विश्वजित शशिकांत चव्हाण असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर शशिकांत चव्हाण, प्राची चव्हाण आणि उज्ज्वला चव्हाण हे गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी सध्या घटनास्थळी पोहोचले असून दरोडेखोरांचा तपास सुरू आहे. अधिक माहितीनुसार यवतमधील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये चव्हाण कुटुंब राहते. मध्यरात्री 3 जणांनी चव्हाण कुटुंबियांच्या घरामध्ये शिरकाव करत त्यांना मारहाण केली. हे इसम चोरीच्या उद्देशाने आले होते का, या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. परंतु हा हल्ला जमिनीच्या वादातून झाल्याचा संशय चव्हाण कुटुंबियांना आहे. त्या दृष्टीने देखील पोलीस तपास करीत आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया यवत पोलीस ठाण्यात सुरू आहे. जखमींवरती लोणी काळभोर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल 5 मार्च रात्री 10च्या पुढे एक घटना यवत स्टेशन ह्या भागामध्ये घडली. तिथे वस्तीवरच्या चव्हाण कुटुंबियांच्या घरामध्ये काही लोक शिरले आणि त्यांनी त्या कुटुंबियांना मारहाण केली. जेव्हा त्यांच्या घराच्या बाहेर हे होते तेव्हा त्या कुटुंबातल्या ज्या महिला आहेत त्यांना काहीतरी डाऊट आला, कारण त्या बाहेरच भांडे घासत होत्या. त्यांनी त्यांच्या पतीला सांगितलं. पती गच्चीवर गेला, गच्चीवरून टॉर्चने बघितलं आणि मग तो घराबाहेर पडला. तर त्या व्यक्तीवर यांनी हल्ला केला आणि दांडक्याने त्याच्या डोक्यात प्रहार करण्यात आला. त्याच्यानंतर हे 4ही आरोपी तिथे त्यांच्या घरामध्ये शिरले आणि त्यांनी जे आहे त्या घरातील 2 महिलांवर, म्हणजे त्या घरात त्या व्यक्तीची आई आणि त्यांची बहीण अशा दोघांवर हल्ला केला. त्यासोबतच त्यांच्या वडिलांवर सुद्धा हल्ला केला. ह्यामध्ये ज्या फिर्यादी आहेत त्या त्यांच्या मुलाला घेऊन त्यांनी बेडरूमचे जे बाथरूम होतं त्या बाथरूममध्ये स्वतःला कोंडून घेतलं आणि शेजारचे जे मुळीक आहेत त्यांना फोन करून माहिती दिली. लगेच ते मुळीक आल्यामुळे हे आरोपी जे आहेत ते पळून गेले. पळून जात असताना यांनी शेजारच्या व्यक्तींवर दगडफेक सुद्धा केली. ह्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ यवतचा पूर्ण स्टाफ हा घटनास्थळी पोहोचला होता आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळा तपास सुरू केला. सकाळी ह्याच्यातले जे काही क्लूज आहेत ते सगळे गोळा करायला सुरुवात केली आणि दुपारपर्यंत आमच्याकडे बऱ्यापैकी ह्या संदर्भाने क्लूज उपलब्ध होते. ते जितकाही आमच्याकडे धागेदोरे किंवा दुवे आमच्याकडे उपलब्ध झाले त्याच्यावरनं आम्ही वेगवेगळी 4-5 पथकं ह्या आरोपींना पकडण्यासाठी रवाना केली होती. सुदैवाने ते ह्याच भागामध्ये असल्यामुळे हे 4हीच्या 4ही आरोपी आम्हाला प्राप्त झालेले आहेत, इथे मिळून आलेले आहेत आणि ह्या 4ही आरोपींनी ह्या गुन्ह्यासंदर्भातली कबुली दिलेली आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे जे काही होतं आपल्या सगळ्यांच्या समक्षच होतं आहे. काल रात्री 10-10:30च्या सुमारास ही घटना घडली आणि आता जवळपास 6:30च्या सुमारास आम्ही आपल्याला ब्रीफ करतोय. 1 तासाभरापूर्वीच हे आरोपी आमच्याकडे आम्हाला प्राप्त झालेले आहेत. पुढचा त्यांचा तपास हा सुरू आहे. परंतु ह्या आरोपींनी गुन्ह्याची जी इनिशियल कबुली आहे ती दिलेली आहे. ह्यामध्ये कोणाचा काय रोल होता, ह्यापूर्वीचे त्यांच्यावर काय गुन्हे होते, ह्या सगळ्या बाबींबद्दलचा तपास जो आहे तो आमचा सुरू आहे.